तुझे नाव काय? तू कसा काय तुम्ही? एकदम मस्त. तकता जाए अखियों में पानी गुम हो जाए. महाराडा बघा यो मित्रांनो. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. जसं की तुम्हाला माहिती आहे, मी सध्या एका हॉटेलमध्ये थांबलेलो आहे. पण आता आपण थोड्याच वेळाने आंघोळ करून निघणार आहे. तोंड धुतलेलं आहे, नाश्ता केलेला आहे, सकाळ सकाळी नाही दाखवत आलं. तर हे आपला टेंट आहे इथं लावलेला, हे बघू शकता. आपली सायकल इथं लावली होती. तर ठीक आहे मित्रांनो, आजचा ब्लॉग खूप मस्त होणार आहे तुम्हाला पाहण्यासारखा. तर हा व्हिडिओमध्ये लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि जास्तीत जास्त कमेंट करा. जय शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, हर हर महादेव. जे तुम्हाला कमेंट करायचं ते कमेंट करा. तर मित्रांनो, मी सध्या ट्रॅव्हल ते घेऊन बाहेर आलेलो आहे आणि आपल्याला आंघोळीची सोय लावायची आहे. तर इकडं जे ना येणार जरा बघा फक्त तुम्ही. तर हा एक सकाळचा माहोल आहे आणि मस्तपैकी सकाळ सकाळी सुरुवात झाली आपली. तर आपण बघू आज काय होतं, काय कुठं जातो, सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे. आंघोळीचे एवढे वाईट दिवस चालू होते माहिती तुम्हाला काय सांगावं. पण आता मला नाही इलाजाने नाही का काही करून आंघोळ करणंचे. पण आता इथं मला बाथरूम दिसला बघ. एवढं म्हणजे एवढं पण खास बाथरूम नाही, पण एवढं गार पाणी आहे मित्रांनो. पण काय करावं लागणार आहे आपल्याला, आंघोळ करावं लागणार आहे. कारण आंघोळ केल्यानंतर माणूस फ्रेश होतो. एवढं गार पाणी भाऊ, गार पाणी म्हणजे लय मोकार गाडी. बेकार वाटलं, मी सांगू सुद्धा शकत नाही आणि काही करू शकत नाही. एवढं बेकार गार पाणी होतं मित्रांनो, तुम्हाला काय सांगावं. पण भैया तुमच्या रोहित शर्माने जे ना गार पाणी आंघोळ केली, गार महाराज एक तर पहिलंच महाराज बाहेर गार लागत आहे. आणि भाऊ मी गार पाणी आंघोळ केली, त्याचं काय असतं एवढं नाही का. एवढं सोपं नका समजू, एवढं सोपं वाटतं तेवढं नाही सगळ्या गोष्टी माहिती का. महाराजचं गाड आहे इथं लय हलवा पुढं. आता नाही बरं का, पण मी खरी अल्कोहोल वाढत माहिती का. पुढं गेलो मैले हलवा बेकार. पण आता तुम्ही आहेत ना सोबत नाही का रताळ्यावर. चला तर मित्रांनो, मस्तपैकी रेडी झालो मी आणि आपली सायकल पण मस्त रेडी केली. सगळं टेंट वगैरे काढला मी आता जस्ट आणि आता निघालो. रात्री मी तुम्हाला माहिती इथं टेंट लावला होता आणि आता जस्ट निघालेलो आहे. आपण जेवण वगैरे करून निघूत, कारण 11-11:30 वाजत आले होतं. आणि आज उशीर निघण्याचं कारण असं आहे की आज आंघोळ केली महत्त्वाचं म्हणजे. आता जेवण वगैरे करून घेतो. 11:30 वाजत आले जसं की तुम्हाला माहिती आहे. तर आता हे बघा जेवायला काय काय दिलं त्यांनी. दिलंय म्हणजे मी घेतलंय. तर भात वगैरे, भाजी आहे, रोटी आहे, सगळे आहे. जेवणासाठी लागले तर 210 रुपये. महागडं हॉटेल आहे. रात्री मला नाही लागले, दादाने मदत केली. पण ह्यावेळेस ते त्यांना माहित नाही मी जेवायला बसलेलो आहे. ते मला मदत म्हणजे केली असते त्यांनी मदत, पण मीच पैसे देऊन टाकले. कारण रात्री आपल्याला त्यांनी जेवण दिलं ते लय भारी झालं. पण डबल आपण हे करू शकत नाही. त्याच्यामुळे आपल्याला एका टायमाचा ठीक आहे, पण 2 टायमाचं आपण नाही हे करू शकत. तर ठीक आहे मित्रांनो, जेवण वगैरे झालंय, निघलोय. जस्ट आता सायकल वगैरे रेडी, आपली कॅमेरा सेटअप केला आहे. तर फायनली मित्रांनो जेवण वगैरे झालंय आपलं माझं. आणि आता मी सायकलवरती कॅमेरा सेट करतो आणि निघूयात आपण लगेच. 12 वाजलेली, आज उशीर झालेला आहे. पण काय अडचण नाही, जेवण वगैरे झालं, मस्त आंघोळ वगैरे झाली, सगळं काही फ्रेश वगैरे झाल्यानंतरच निघतोय आज. म्हणजे ते गोष्ट चांगली आहे. तर काय होतं माहिती आहे का, आपण सकाळ सकाळी उठून निघू शकतो, पण मग नंतर प्रॉब्लेम येतो. आंघोळ नाही करता येत, जेवण नाही भेटत, काय मग असं होतं. त्याच्यामुळं नाही का, चला ठीक है, चला काय अड़चन नहीं. फिर से मराठा है, हाँ बड़े मराठा होते हैं. हाँ, यहाँ पे इधर आ जाओ, मैं अभी आ जाओ नहीं ना. ये चचा जी मिले थे मुझे और ये मराठी में थोड़ा सा बात कर रहे थे. क्या बोले थे अभी मुझे? तुझे नाव काय? तू कसा काय तुम्ही? एकदम मस्त आहे, काय अडचण नाही. मस्त आहे. चल फिर जाओ. हां गुड. तर ठीक आहे मित्रांनो, आता निघालेलो आहे मी जस्ट. आणि आता इथं थांबलो होतो रात्री नाईटला, जसं की तुम्हाला माहिती आहे. आता निघालो आहे आणि हे काका भेटले होते जे की लोणावळ्यामध्ये राहिलेत बरेच दिवस महाराष्ट्रामध्ये आपल्या. लोनावळा, बॉम्बे, पुणे, एनडीए खड़गवासला आपल्या घूम घाम के. अच्छा, वेरी गुड. अच्छा लगा आपसे मिलके सबसे. ठीक है, अभी निकलता हूँ.
वातावरणामध्ये तुमचा रोहित शर्मा सकाळ सकाळी निघलेला आहे गार वारामध्ये. एवढं गार लागत आहे तुम्हाला काय सांगा बरं. पण आता मस्तपैकी एन्जॉय करत जाऊ, नेचर बघत, निसर्गाचं रम्य असं वातावरणामध्ये आपण चाललेलो होतं. आणि इकडे बघा पंजाबचं गहू, जिकडे बघा तिकडे इथे गहूच आहेत, कारण इकडे गव्हाची शेती जास्त केली जाते. थोडंसं पुढं आल्यानंतर थांबलोय मित्रांनो मी आता. पाण्याची बॉटल भरून घेतो मस्त. मैं महाराष्ट्र से हूँ भाई, महाराष्ट्र से. हाँ हाँ बीड 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 साइड का, महाराष्ट्र का. चला या साईडला दिसतंय ना, हे गावापासून म्हणजे गावाचं हे भूस, गव्हाचं भूस म्हणतात आपण. आपल्याकडे कसं बाजरीचं ज्वारीचं भूस असते तसं गव्हाचं भूस आहे. जास्त गव्हाची शेती केली जाते इकडे, त्याच्यामुळे हे गव्हाचंच आहे. पण ते रचिताने असं रचित येतं की वाटत सुद्धा नाही का, असं वाटतं इटाचं बांधकाम आहे. हर हर महादेव. मित्रांनो हे बघा आपल्या शंभूचं फोटो दिसला, म्हणलं मंदिर बघा. भैया आपका नाम क्या है? परवेश. हाँ जी परवेश. आपका? अंकित. अच्छा. तर मित्रांनो इथून जात असते मला दोघं जण भेटले. क्या कहना चाहोगे? मैं आपको देख के लगा कि मैं देख के पूछे. अच्छा अच्छा कहाँ जा रहे हैं, कहाँ जा रहे हैं. अच्छा ठीक है. क्या करते हो आप? रिक्षा चला जाओ. तर ते गेले तर आता मित्रांनो एवढंच. ते विचारित होते मला की तुम्ही कुठून कुठला प्रवास आहे नाही का. मी सांगितलं बा असाच आहे बा मग नाही का. मग ते ज्यावेळेस माझा हात बघत आहेत का, आणि ज्यावेळेस हात बघून सायकल बघतात का, त्यावेळेस विचार करतात ते की एक हाताने कार्यकर्ता सायकल चालवते. म्हणजे प्रत्येकाला आश्चर्य वाटतं, साहजिकच आहे. आज जे ना कॅमेरा थोडासा असं झूम झाल्यासारखं व्हायला लागलं, कारण कॅमेराची मी सेटिंग थोडी चेंज केली. तकता जाए अखियों में पानी गुम हो जाए. रताळ्यांनो सबस्क्राईब करून टाका. एक मराठी माणूस पुढे चाललाय. मराठी माणूस कुठं चाललाय ते बघा. सायकलवर चाललाय, एका हाताने सायकल चालवतो भाऊ, एका हाताने मराठी माणूस. आणि खचून जाऊ नका. ज्या टायमाला खचून जाणार ना रताळ्यांनो, त्या टायमाला भावाचे व्हिडिओ बघा, रोहित शर्माचे व्हिडिओ बघा, तुमच्या वैजनाथ बळेचे व्हिडिओ बघा, आणि एक मोटिवेशन घ्या. तर बघा आपली सायकल मस्तपैकी. तर तुमचा दादूस निघालेला आहे मस्तपैकी गोलीगत. तर चला. तू खींच मेरी फोटो, तू खींच मेरी फोटो, तू खींच मेरी फोटो पिया. तू खींच मेरी फोटो, तू खींच मेरी फोटो पिया. वडापाव कस काय हरिलं मग काल ऑस्ट्रेलियाला, कस काय हरिलं भाई. लय रताळे शाने झाले ते. जस काय आम्ही शेम मग बदला कस काय घेतला. बदला भाई आहे, बदला म्हणते. बदला भाऊ, बदला लेंगे भाई आहे, जरूर लेंगे बदला. मी नाही का, मी कमीत कमी 4-5 दिवसापासून बघतोय ही भाषा जी आहे ना, ही भाषेच मला कळणार नाही. पंजाबी भाषा कशी मग नेमकं, म्हणजे काय तुम्हाला कळली असली कमेंट करू नक्की सांगा. हे काय नाव आहे बुवा. याच्यामुळे मला धर नावं कळा ना, काहीच व्हाय ना, काहीच मिळेल लागा ना कोणालाच कुठं. ठीक आहे, मला इकडच्या जे आहे ना, इकडच्या प्राथमिक शाळामध्ये मला ॲडमिशन घ्यावं लागेल आणि मला शिकावं लागेल पंजाबी भाषा. त्याच्यानंतर मी बोलायला शिकन. तर ठीक आहे, चाचा जे काय आपल्या गाडा लग चुका आहे बरं का मित्रांनो. काही म्हणा तुम्ही, काही म्हणा. पंजाबला असं खतरनाक विषय हा बघा. वातावरण आहे, वातावरण बघा ना तुम्ही. रताळ्या हो, हा काय झाडं, काय भाज्या, गहू, सरसों का तेल, रोटी, पराठा, दही, काय सांगू तुम्हाला. तुम्ही असलं भारी का पंजाबमध्ये एकदम बढ़िया. बहुत अच्छा लग रहा है अभी पंजाब आगे मुझे बहुत बढ़िया लग रहा है. ये देखो फूल है क्या, फूलों सा चेहरा तेरा, फाउंडर के नुकसान. अरे काय पुढं मित्रांनो, तुम्हाला मला एक दाखवायचं होतं की बा, मला वाटलं तुम्हाला दाखवा बा नाही का. आता हे बघा, हे भगवारा, कुलाम आणि सिंबुली सगळं लक्षात येतं.
पण वरचं जे नाव आहे का ते लक्षात येत नाही, पंजाबी नाव. जे जे इंग्लिशमधून आहे ते समजतं बाबा मला, पण जे इंग्लिशमधून आहे मग त्या ते समजत नाही. पण बरं झालं इंग्लिशमधून तरी आहे बाबा, समजायला इंग्लिशमधून आहे ना. इंग्लिश मध्ये परफेक्ट आहे, माझी PhD झाली इंग्लिशमध्ये. हर करम अपना करेंगे वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए. टाणा टाणा तिडी निडी निडी टाणा नी ना टाणा. नीट बघा नीट, ते काय खेळतात बघा बरं का. आता यो 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 रताळा यो का काय कपड्यावाला हे बघ काय करतो बघा, फक्त लक्ष देऊ बघा. अरे इट्टी डाणू घेऊ दे, मिशा दाढी बोले लोक इट्टी डाणू घेऊ दे. अरे 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 इट्टी डाणू घेऊ दे, इट्टी डाणू आयला. मला असं म्हणजे एवढं भयानक हसू आलं ते, म्हणलं आता इट्टी डाणू जे इट्टी डाणू घेऊ दे आपल्याकडे. मी लहानपणी इट्टी डाणू घेऊ द्यायचो राव. आयला मित्रांनो बघा नजारा बघा तुम्ही, कसं आहे पंजाब, कसं आहे पंजाब. सुंदर वातावरण बघा ना. हायवे सोडून जे ना एक राईट साईडने मला रोड लागलेला आहे जो की पठाणकोटला जातो, आणि जो हायवेने आपण चाललो होतो का तो रोड तिकडे दुसरीकडे जातोय. ठीक आहे चला, पठाणकोट रोड घेऊजे चला. मित्रांनो सध्या आलो इथं थोडंसं काहीतरी तेव्हा म्हणलं एनर्जी येण्यासाठी. देखो मित्रांनो मस्तपैकी ज्यूस पितो, आपली एनर्जी येते तेवढीच. आला पाना हा जी भयाला यायला लागला राग, गरम 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 डोक्याचा दिसतो भाऊ. तर हे मित्रांनो ज्यूस जे की फळाचं ज्यूस आहे, शरीरासाठी चांगलं असतंय, आपल्याला तेवढीच एनर्जी सायकल चालवायला. हो गया. ₹50 ज्यूस पिऊन निघालेलो आहे मी. 50 रुपये तेवढ्यात मग जेवण झालं असतं, पण काय नाही, शरीरासाठी चांगलं असतंय. तो मोठा ग्लास होता ना. दुसरी गोष्ट म्हणजे फळाचा ज्यूस आहे. कच्चा रोड लागलेला आहे, म्हणजे एक सिंगल वन वे रोड आहे, वन वे. पुढून गाड्या देतात, निघून गाड्या देतात. थोडंसं व्यवस्थित चालावं लागेल सायकल. जंगल का इलाका लग गया भाइयों, पूरा जंगल. अब तो जंगल में ही जाना पड़ेगा, जंगल से ही जाना पड़ेगा. अभी सब कोहरा ही कोहरा, यहाँ कुछ नहीं है, कोई भी नहीं यहाँ पे, घूमता नहीं है कुछ कोई. हॉरर प्लेस, भानगढ़ किल्ले का एक पार्ट. सिटी लागली मला. हे कोणते नाव काय त्याचं, यांची भाषा इकडची वेगळी, त्याच्यामुळे वाचता येत नाही. मित्रांनो पुढे आल्यानंतर मी थांबलो होतो थोडा एका जागेवर, म्हणलं थोडेसे दरांशी घ्यावा. तुम्ही विचार करत असता नुसतं खायचंच करतो, खायचंच बघतो येऊ. अरे रताळ्या हो, मग वजन कमी झालंय, वजन सायकल चालून चालून आजारी पडून मी, त्याच्यामुळे मला थोडंसं तब्येतीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ठीक आहे भाई, आपका नाम बताओ भाई, नाम बताओ. नाम राम बहादुर. राम बहादुर, हाँ जी. ओके ओके. और आप कहाँ से हो? हम तो वैसे मुरादाबाद की तरफ रहते हैं, इधर तो काम करने के लिए आए हुए हैं. मुरादाबाद कहाँ पे? इधर बरेली से पीछे. पंजाब में है ना? नहीं पंजाब में नहीं है वो, हरियाणा में. यूपी. अच्छा, मैं महाराष्ट्र से हूँ. उत्तर प्रदेश. मैं महाराष्ट्र से हूँ. आप महाराष्ट्र से हो? हाँ जी हाँ जी.
नहीं नहीं देना, पैसे देना पड़ेगा ना यार, ऐसा थोड़ी लक्षातच नाही पैसे द्यायचे राव. स्कैनर को हाँ स्कैनर दो. कितना हुआ इसका? 30 रुपये दे दो. अच्छा जरांगशे गोड आहेत बरं का. 30 रुपयाचे पावशेर. इकडे महाग आहे राव रे. मित्रांनो टेंट लावायला जागा बघतो मी लय वेळापासून. टेंट लावायला इथं लय अवघड झालंय टेंट लावायचं. सूर्य चाललाय मावळत. टेंट लावावं लागेल, पटकन जागा बघावं लागेल. चला आपल्याला की जे आहे ना, आज तशी गोष्ट आपल्याला की भेटली. आपल्यासारखी धाबा कमी वेळामध्ये कव्हर केलंय. 40 किलोमीटर चालला असं ना आपला आतापर्यंत. तर आता मी आलो होतो मित्रांनो इथं. तर एकदा परमिशन दो. नमस्कार जी. सर जी यहाँ पे रात के लिए स्टे करना था, सुबह चला जाऊंगा, मेरे पास टेंट है लगाने को. काउंटर पे. अच्छा ठीक है देखता हूँ. नमस्कार जी. वीडियो बना सकता हूँ. वीडियो मतलब ब्लॉगिंग करतो मित्रांनो. लय अवघड काय म्हणा. त्यांना विचारलं ते नाही म्हणून राहिले. काय कारण ते म्हणले आमची तर नाही थांबता येणार. एवढा मोठा धाबा आहे, थांबता यायला पाहिजे. पण आता कम नाही म्हणले. मला नाही माहीत बरं का. पण जास्त मी विचारपूस करणार नाही जे काही नाही या गोष्टीवर. तर आपण लगेच पुढे निघणार आहेत. आपल्याला लवकर थांबायचं आहे ना. चला. आपको पता है अगर आपके रोहित शर्मा का दिमाग हल गया ना, मैं कहीं पे भी टेंट लगा सकता हूँ. बट मैं पूछना चाहता हूँ, मैं जानना चाहता हूँ कि पंजाब में कई ऐसे होटल है जहाँ पे रुकने का जगह होता है फिर भी रुकने नहीं देते हैं. पता नहीं क्यों नहीं देते हैं, लेकिन ऐसा होता है. आदमी खड़े दिखते हैं जहाँ, वो कार जा रही आगे बाइक वाली. हाँ हाँ हाँ. दाई साइड रेस्टोरेंट टाइप का, वहाँ ऐसे रास्ता जाता है. अच्छा रास्ते के कोने पे ही है, रास्ते के राइट में. राइट में. अच्छा वो रूम देते हैं, उनसे पता कर लेंगे. नहीं रूम की ज़रूरत नहीं. वैसे यहाँ पे मेरे पास टेंट है, टेंट लगा सकता हूँ मेरा. हाँ टेंट लगाना है. फिर तो कोई लफड़ा ही नहीं है. आगे जाके लेफ्ट हैंड पे एक रेस्टोरेंट खाली है. बाबा भेटली जागा फायनली जागा भेटली आपल्याला एक. फायनली मित्रांनो आपल्याला ही जागा भेटलेली आहे. हे जे हॉटेलचे मालक आहेत ना, ह्या साईडला इकडे हॉटेल आहे एक, तर ते म्हणले इथं लावा टेंट. मी त्यांना परमिशन घेऊनच लावतोय. तर हे असं मंगल कार्यालयासारखं आहे बरं का. मंगल कार्यालयासारखं आहे. तर मस्त आहे, काय अडचण नाही. आपलं मस्तपैकी इथं साफ करतो थोडंसं वेळ, मस्तपैकी झाडू बिडू मारतो. खाली पोपट आहे थोडा, मी पाहिला आता. तर इथं टेंट लावतो मस्त आपला. तर ठीक आहे फायनली जागा भेटली. नाही तर मला वाटलं होतं कुठंतरी आता अशा ठिकाणी टेंट लावा लागतो का काय नू, की जिथं कोणी नाही, वाट लागायची रात्र राहिली, म्हणजे वाट लागता राहिली तर काय अडचण नाही. तर आतापर्यंत मला असं वाटतं की मी आलो असून 45 किलोमीटर सकाळपासून 12:30. जसं की तुम्हाला माहिती 12:30 वाजता निघलो होतो मी सकाळी त्या आपल्या हॉटेलमधून. आणि मस्तपैकी आता वाजलेली इथं 5:30 वाजत आले इथं. 45 किलोमीटर म्हणजे आज एवढं नाही झालं, पण त्या मानाने बऱ्यापैकी झालं. काय अडचण नाही. चला बघू काय होतं. फायनली मित्रांनो हे बघू शकता टेंट लावला आपला. मस्त टेंट लावला आहे. आणि सध्या स्टे कुठे केला बघा मी रात्री इथं. आणि इकडे रोड आहे समोर तिकडे त्या साईडला. तर काय अडचण नाही. थोड्या वेळाने जेवणाचं ते दादा म्हणले मी जेवण आणून देतो. जेवणाचं पण ओके मध्ये झालं आहे. आणि टेंट पण लागलेला आहे. फक्त राहिलं आहे काय, फक्त एडिटिंग. हे बघा मित्रांनो जेवणासाठी काय काय आहे. वाटण्याची भाजी, परत अजून ही फुलवर मिक्स, आणि ही हरभऱ्याची भाजी, चपाती आणि भात. मस्त जेवतो. जेवण करतो मित्रांनो मस्त. आता गार लय लागत आहे बाबा, लय गार लागत आहे. थांबा तुम्हाला सांगायचं राहिला. अरे आपली सायकल जी आहे ना मित्रांनो,
दादाकडे दिली ते दादा म्हणले मी आतमध्ये ठेवतो कारण बाहेर सेफ नाही सायकलला, तर दिले लावायला. तर मित्रांनो एवढी भयान झोप आली काय सांगू तुम्हाला. व्हिडिओ एडिट अर्धा केला आहे, अर्धा तासात ठेवला आहे कारण व्हिडिओ झोपला आली. व्हिडिओ एडिट करता येणार नाही आता कारण व्हिडिओ एडिट करायला वेळ लागतो. तर ठीक आहे, गुड नाईट मित्रांनो सगळ्यांना. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडल्यावर लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि खरंच करा सबस्क्राईब. सपोर्ट राहू द्या, तुमच्या सपोर्टमुळे चाललंय सगळं. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय मित्रांनो.